प्रेमाने घ्या, म्हणजे अगदी निगेटिव्ह नको. बदमाश माणूस आहे तसा. बदमाश माणूस. आणि कोणाला काय बोलतील काही सांगतात नाही. म्हणजे आम्ही विमानाने प्रवास करत होतो हां. आणि समोर एअर हॉस्टेस दिसतीये मला, पण तिला इंग्रजीत बोलावं लागतं म्हणून मला भीती आहे. मी दादा म्हणलं, दादा मला पाणी पाहिजे. मग त्याला काय होते, ए बाबू, ए बेटा. एअर हॉस्टेसला बाबू म्हणणारा जगातला एकमेव माणूस असेल. एअर हॉस्टेस सोड, आम्ही अभयारण्यात गेलो होतो, टिपेश्वर अभयारण्य. आणि माझा मुलगा, माझी बायको, वहिनी, दादा, आम्ही ते जीपमध्ये. आणि वाघ दिसला आम्हाला. तर माझ्या पोराला कडेवर घेतलं. ते बघ ते वाघ वाघ ते वाघाला पण म्हणले, बाबू इकडे बघ जरा बाबू. जंगलातल्या वाघाला सर वाघ आहे रे मी, मला बाबू म्हणतोय. तर आज बनवा बनवी या सेगमेंटमध्ये यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं आणि कुणी करावं असं तुम्हाला वाटतं योगेशजी? मला असं वाटतं भारतदादानीच एक रेसिपी केली पाहिजे. कुठली? आज सप्तमी आहे, उद्या अष्टमी आहे आणि आपल्याकडे अष्टमीला कन्यापूजन करतात. हा, मुलींना आमच्या इथे पण असतं कन्यापूजन करतात. आणि कन्यापूजनाचं महत्त्व मला वाटतं भारतदादानी वहिनीपेक्षा जास्त कोणाला कळणार आहे. म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, संकर्षणला माहिती आहे, त्यांच्या जवळच्या सगळ्याच लोकांना माहिती आहे की त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं, म्हणजे तिचं शिक्षण केलं, तिचं करिअर घडवलं. आणि एवढंच नाही तर तिचं स्वतःच्या मुलीसारखं स्वतःच्या घरासमोर मांडव टाकून 1000-2000 लोक बोलून थाटामाटात लग्न लावलं, स्वतः कन्यादान केलं. आणि तो फक्त यारो का यार नाही, त्याच्यात माणुसकी प्रचंड भरलेली माणूस. आणि वहिनी कुठल्याही गोष्टीला कधीच त्यांना हे करत नाही की तुम्ही हे का करताय, याच्यासाठी का करताय, त्याच्यासाठी का करताय, तो आपल्यापती कधी कामी येणार आहे, असे कुठलेच प्रश्न वहिनीकडून नसतात. ते नवरा बायको ही जोडी ही म्हणजे लाखात एक जोडी आहे खरं तरी ही. बस पगल्या बरोबर काय त्या सगळ्या कन्यापूजनाचा विचार करून तुम्ही आज ती रेसिपी करावी की त्या दिवशी मुलींना जे जेव घालतात, पंचपक्वान्न असतात, पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते चना मसाला. हा, हो अच्छा, काळ्या चण्याचं हे असतं, चना मसाला एक भाजी असते, तर ती आज तुम्ही करावी अशी माझी इच्छा. फारच छान. भारत भाऊ तयारच आहेत. बिलकुल. वहिनी तुमचा हातभार पाहिजे बरं का थोडाफार. आणि योगेश भाऊ आपल्याला खूप गप्पाही मारायच्या. गप्पा मारायच्याच. मला तेच इथं आल्यापासून इतकं छान सुगंध दरवळतो, इतकं छान, इतकं प्लेझंट वाटतंय ना. आता आपण चना मसाल्याकडे जाऊया. चना मसाल्यासाठी लागणारं साहित्य घेऊन या, मग आम्ही बघा कशी कृती करून दाखवतो. ते पदार्थ जो करायचा आहे त्याचं साहित्य आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यातून काय पदार्थ त्याच्यातून काय कसं आहे, भारत गणेशपुरी हाताला लागले तर आपण असंच थोडी सोडणार. बरोबर. त्यामुळे तुमचे डोळे आम्हाला बांधावे लागतील. अरे मग पदार्थ कसा करणार मी? सर तीच तर परीक्षा आहे. तुम्ही बघा तर, चष्मा काढा आणि डोळे बांधा. डोळे बंद करून एवढं नाही. कसं आहे भारत भाऊ, आता हे डोळे बांधल्यानंतर तुमच्या समोर येणारे साहित्य, आता तुम्हाला साहित्य ओळखायचे आणि ते कसं वहिनी तुम्हाला मदत करणार आहेत. एक एक पदार्थ त्यातला चाकून तुम्हाला साहित्य ओळखायचं. बघूया तुमचे घ्राणेंद्रिय किती स्ट्रॉंग आहेत. ते साहित्य घेऊन या. आता वहिनी एक एक पदार्थ तुम्ही त्यांना चाखायला द्या आणि त्याच्यावरून बघू की त्यांना ओळखता येतंय का साहित्य. आ करू का सांगा? हा, आ करा. काय हे? भिजवलेले चणे आहे. भिजवलेले चणे. पण कोणते, काळे आहेत का पांढरे आहेत? हे बहुतेक 90% तरी काळे चणे असावे. अरे बाप, करेक्ट आहे. वहिनी हे द्या बरं जरा चिमूटभर. काय बघू द्या, बघू बरं. भारत भाऊंची चव कशी स्ट्रॉंग आहे. ते